जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि तुम्ही बघू शकता आता की मी मस्त असा तयार झालेला आणि सकाळचे जवळपास 6:30 होत आहेत। तर लवकरच आपल्याला एका जर्नीवर जायचं आणि यावेळेस आपली ट्रेननं जर्नी नाही, बाय रोड आणि आपली कार आहे ओन। तर आज आपल्याला कुठे जायचं आहे आणि आपल्यासोबत कोण कोण कनेक्ट होणार आहे ते आपण तिथं जाऊन बघूया। मी पूर्ण डिटेल वगैरे प्रवासातच देतो, कसं आहे काय नाही आमची जर्नी, आणि सोबत कोण कोण आहे ते पण दाखवतो तुम्हाला। तर चला आपण फटाफट जाऊया आणि जर्नीवर आपण स्टार्ट करूया जर्नी। फायनली गाइस बघा, मी इथं आता आलेलो आहे आणि आपण सगळेजण बसलोय बघा। तुम्हाला सगळ्याची ओळख करून देतो, पहिले आपण आपली जर्नी चालू करूया। सो गाइस बघा, आता आपण आपल्या गाडीचा टँक फुल करतोय आणि किती भारी आपली व्हेकल बघा। मी व्हेकल पण सांगतो कोणती आहे बघा। होंडाची गाडी आहे आपली, होंडा अमेज, आणि डिझेल व्हेरियंट आहे। आणि आम्ही बघा सगळेजण आता थोड्याच वेळी आपली या हायवेवर आपली जर्नी सुरू होणार आहे। आता तुम्ही बघू शकता HP चा पेट्रोल पंप आहे, तिथं थांबलेला आहे। आणि माझ्यासोबत आज जर्नीमध्ये कोण कोण कनेक्ट केलं मी दाखवतो। इकडे आहेत आपले विठ्ठल दाजी, आणि तिकडं संकेत भाई, आणि तिकडं ज्ञानेश्वर भाई। तर आम्ही सगळेजण आता इथून जर्नी चालू केली आहे। तर लातूरचं जे नांदेड लातूर हायवे आहे त्याच्यावर आमची जर्नी चालू होणार आहे। तर थोड्याच वेळात मी तुम्हाला अजून अपडेट देईन। आणि आम्ही आज ज्या गाडीमध्ये ट्रॅव्हल करतोय ते डिझेल व्हेरियंट आहे, होंडा अमेज, आणि एकदम बढिया गाडी आहे, संकेत भाईचीच गाडी आहे ते। तर चला आपण कंटिन्यू करू इथून आपली जर्नी। फायनली बघा, आपण आता हायवेला लागलेला आहे आणि संकेत भाऊ गाडी ड्राईव्ह करतायत आणि इकडं विठ्ठल दाजी बसलेले आहेत आणि ज्ञानेश्वर भाऊ आणि मी पाठीमागे एन्जॉय करतोय। मस्त असा रोड आहे आपला। आता आपण थोड्याच वेळात आता विष्णुपुरी गेलेलं आहे आपल्या पाठीमागे, आणि थोड्या वेळात आता नेक्स्ट जे आपलं डेस्टिनेशन येईल तर तिथं आपण ब्रेकफास्ट वगैरे काय करायचं काय नाही आता बघूया। गाडीला आत्ताच आपण गाडीचं ब्रेकफास्ट टँकी फुल केलेली आहे आणि आपण आता हायवेवर रन करतोय। चला असंच कंटिन्यू करूया जर्नी, तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा। कुठं जायचं आहे काय नाही अजून सस्पेन्स आहे, पण लवकरच मी तुम्हाला सगळे डिटेल देतो। सो लेट्स गो। पाठीमागे बघू शकता आपण गाडी पार्क केली आहे आणि पाठीमागे जे दिसतंय ते लोहा हे गाव आहे आपलं। काही अंतर कव्हर करून नांदेडवरून आम्ही आता ब्रेकफास्टसाठी थांबलोय। तर चला मी तुम्हाला दाखवतो ब्रेकफास्ट आम्ही काय काय घेणार आहोत काय काय नाही ते। गाईस बघा आम्ही काय घेतलंय, इडली आणि वडा गरम गरम येतोय। नेक्स्ट आहे बघा, अजून आपण साऊथ इंडियन सोबत आपला रेग्युलर फूड पण घेतलंय। गरम गरम भजी आहेत मित्रांनो, आणि इकडं ताकाची कढी, अप्रतिम आहे टेस्ट त्याचा। मी खाऊन बघतो पहिल्यांदा। गाईस इडली आणि वडा तेवढं काही छान नाही, पण भजी आणि कढी एकदम बढिया लागते। फायनली गाईज आपण 95 किलोमीटर रन करून चाकूर इथे पोहोचलेलो आणि बघा आम्ही टी ब्रेकसाठी थांबलेलो आहे। मला ब्लॅक कॉफी घ्यायची होती पण इथं अवेलेबल नाही आहे सध्या ब्लॅक कॉफी, तर चायच घ्यायची। आणि चला आपल्याला असंच लातूरपर्यंत कंटिन्यू करायचं आहे आणि आपले सगळे पंढर इथं चाय घ्यायला थांबलेले आहेत। तर चला आम्ही कंटिन्यू करतो इथून। गाईज बघा आता आपली गाडी इथून अहमदपूरहून आपण निघालो, सॉरी आपण चाकूरला पोहोचलो मित्रांनो। हे बघा मी काय घेतलो, ऑल टाइम फेवरेट बिल्ड। छोट्याशा ब्रेक नंतर इथून चाकूरहून आपण आता लवकरच लातूरला पोहोचू आणि आता ड्रायव्हर बहुतेक चेंज होतील आमचे, बघूया। आपण प्रवास कंटिन्यू करूया इथून, लेट्स गो। फायनली गाईज आपण लातूरवरनं निघलो होतो तेव्हा आपली गाडी 5 मिनिटासाठी थांबलेली आहे इथं, आणि मी तुम्हाला दाखवतो। आता आपण सांगतो तुम्हाला की सर्वप्रथम कुठे चाललो। आपण आता जात आहोत अक्कलकोट इथे, अक्कलकोटला दर्शनासाठी चाललोय आपण। आणि माझ्या पाठीमागे बघू शकता नॅशनल हायवे आहे आपला, हे नॅशनल हायवे तुम्हाला दाखवतो 54-8B आहे। मी तुम्हाला याचे सर्व डिटेल देतो याचे पण। तर अवघ्या काही वेळात आम्ही अक्कलकोट येथे पोहोचूया आणि आपल्याला स्वामीचं दर्शन घ्यायचं आज।
तर चला निघूया इथून, पण ह्याच हायवेवर आपण नॅशनल हायवेवर कंटिन्यू करणार आहोत. बघा आपला एक छोटूसा 5 मिनिटाचा ब्रेक झालेला आहे आणि परत एकदा ड्रायव्हर चेंज होत आहे. आम्ही शेळके दादा आणि आम्ही पाठीमागे बसणार आणि विठ्ठलदाजी आणि संकेत सर फ्रंट याला. तर चला आपण आपली जर्नी इथून कंटिन्यू करूया. तो गाईज आहे बघा, हे आता थंड घेतलंय आणि जवळपास आपण सकाळपासून कंटिन्यू लातूरवरून निघालो. त्याच्यानंतर आता आपण अक्कलकोटला आलेलो आहे. तुम्हाला हायवे नंबर ते सगळं दाखवलं. कंटिन्यू जर्नी झालेली आहे. थोड्याच वेळात आपल्याला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. सगळेजण आम्ही एक छोट्याशा ब्रेकसाठी थांबलेलो आहे. थोडं फ्रेश होऊया. आता जस्ट पोहोचलो आम्ही. तिकडे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो कसं आहे काय नाही आणि स्वामीचं दर्शन आपल्याला कसं होईल काय नाही आपण ते बघूया. तोपर्यंत बघा मी मस्त असा माझा घेतलो आणि त्यानंतर आपण जेवणाचं वगैरे बघूया. पहिले आपण स्वामींचं दर्शन घेऊया. तर चला गाईज, आता हे जे रोड आहे पुढे चाललेलं आपण मंदिराकडे चाललो आणि हे मॅप बघा, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता कुठं जायचं काय नाही पुढे दिले. आणि आपण ह्याच रोडनं आता स्वामीच्या दर्शनासाठी चाललो. फटाफट जाऊया आपण. अक्कलकोट नगरी कशी आहे बघा तुम्ही, दरवळ वगैरे इथली. आणि वेळोवेळी बघा आपले शासनाचे कर्मचारी सुद्धा आहेत मदत करण्यासाठी. खूप छान. त्यांना तुम्ही जर काही मार्ग वगैरे विचारला त्यांनी तेव्हा तुम्हाला सांगून द्यायले. तर आता आम्ही सर्वजण चाललो स्वामीचे दर्शन घेण्यासाठी. आपण आता बघा दर्शनाच्या रांगेकडे चाललो मित्रांनो. आणि प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर आपण इथे घेऊ शकतो. बघा मित्रांनो, आपण आता इथून आपलं मध्ये जायचं. आपल्याला गर्दी आहे मित्रांनो आज चांगलीच. आम्ही जातो लाईनीमध्ये थांबतो. स्वामीचे जे वटवृक्ष आहे त्या रांगेमध्ये आपण थांबलोय आणि इकडं बघा आता किती छान केलंय. तर आता आपल्याला थोड्याच वेळात जायचंय दर्शनासाठी. आपण जेव्हा दर्शनाच्या रांगेत थांबतो तेव्हा बघा हे किती सुंदर असे वृक्ष बनवलेले आहेत आणि त्यामध्ये ग्रीन कलरसाठी लाइटिंग वगैरे प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जे खालचे दिसतंय बघा पूर्ण असं. आता आतमध्ये गेल्याच्या नंतर बघूया आपण कसं आहे अजून एक्झॅक्ट कसं. चला आपण जाऊया पुढे दर्शनासाठी. छान अशी गर्दी आहे मित्रांनो. थोडाच आपण वेळेत बघा साईचं इथं जे मंदिर आहे तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला लवकरच दर्शनासाठी जायचं आहे तिथं. किती छान तुम्ही आता हे बघू शकता. वरी पूर्ण CNC मध्ये बनवलेलं आहे. आणि इकडं पण मागच्या वेळेस आम्ही जेव्हा आलतो तेव्हा हे काम चालू होतं. हेच आहे वटवृक्षामध्ये तुम्ही बघू शकता. आणि आपण लवकरच जाऊ दर्शनासाठी. मला मध्ये मोबाईल नाही नेता येणार, तुम्ही इथूनच दर्शन घेऊन घ्या. आणि हे आत्ता आपण आलेली लाईन आणि आपण आता इकडे जाणार दर्शनासाठी. थोड्याच वेळात हे बघा आता आपण असं आतमध्ये जाऊया. तुम्ही इथं बघू शकता LCD वर. आता मला मध्ये मोबाईल नाही नेता येणार, तुम्ही इथूनच दर्शन घेऊन घ्या. स्वामींचं छान असं दर्शन झालं मित्रांनो. तुम्ही बघितलं आपण आता जस्ट मंदिराच्या बाहेर पडलेले आहोत. खूप छान आहे तिथं, पण थोडी भीड वगैरे असल्यामुळं एकदम. आणि तिथं मॅनेजमेंट पण चांगलं नव्हतं. खूप लहान लेकरं वगैरे रडतायत असो. तर छान दर्शन झालं. आता आम्ही बघा बाहेर निघत आहेत. बघू आपल्याला इकडं अजून काय काय दर्शनासाठी घ्यायला भेटेल. दर्शन करून बाहेर आल्याच्या नंतर बघा आपल्याला इथं पूर्ण असे दुकान वगैरे आहे, स्टॉल. जे आपल्याला लागल स्वामींचं जे आपल्याला घेऊन जायचं असेल ते. खूप छान आहे मित्रांनो. इकडं तुम्ही प्रसाद वगैरे सगळंच घेऊ शकता. हे आपण आता बाहेरून आलेलं काउंटर आहे बाहेर तिकडला. प्रसाद वगैरे घेतलेलं काउंटर होता. आणि हे आपला उपारगृह आहे इकडं. चला आपण इकडून एक्झिट करूया. आता दर्शन झालंय आपलं आणि आपण इथून बाहेर आलो. बाहेर आल्या बघा आपल्याला इथे एक स्टॉल दिसतोय मस्त असे. आता फ्रेश फ्रूट आहे इथं. आम्ही सगळेजण एन्जॉय करतो. सर कसं झालं दर्शन? कसं वाटलं सर? कसं वाटलं सर दर्शन? नंबर 1 झालं. प्रसन्न वाटलं.
आणि आता आम्ही सर वगैरे घेऊन बघा. गाईज हे बघा, बघू शकता इथं किती छान आहे. टोटल पितळाचं आहे ही गाडी. आणि इथं बरेचसे असे आहेत ते बघा. छान छान असे आपल्याला इथं मूर्तीज वगैरे बघायला भेटतील. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आता स्वामीचं आणि आपलं वटवृक्षाचं वगैरे सगळं दर्शन झालंय. सगळेजण आता आम्ही पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघतोय. तर लवकरच आपण भेटूया आता. आणि आजचा हा सुंदर ब्लॉग मी इथेच एंड करतो. नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.